नाशिकच्या रामटेकडी परिसरामध्ये वृक्षतोड करण्यात आली। तिथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ही रामटेकडी परिसरामध्ये वृक्षतोड केली गेली आहे। 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा दावा पालिकेने केलाय। नाशिकमध्ये नवीन एसटीपी प्लांटसाठी 300 झाडं तोडण्यात आल्याची मोठी बातमी समोर येते। एकीकडे वृक्ष वाचवा मोहीम सुरू असताना महानगरपालिका वृक्ष वाचवण्याकडे दुर्लक्ष करून उलट लोकांच्या विरोधात पर्यावरण प्रेमीच्या विरोधात भूमिका घेऊन जी झाडं रातोरात तोडण्याचं काम महानगरपालिकेने चालू आहे। रामटेकडीवर मलनिसर्गाच्या परिसरामध्ये जो प्लॅन महानगरपालिकेने तो टाकलेला आहे तिथं पूर्वी हजारो झाडं तर तोडली गेलेलीच आहे, परंतु जे 300 झाडं वाचलेली होती या ठिकाणची ते 300 झाडं तोडलेली आहे। 300 झाडं तोडली तर तोडली, परंतु ती झाडं लपवण्यासाठी त्यांचा पाप लपवण्यासाठी महानगरपालिकेने ती झाडं अक्षरशः जमिनीत गाडली गेलेली आहे। मतदारांना मी आवाहन करेल की खऱ्या अर्थाने आता मला वाटतं त्यांनाच कत्तल करण्याचं मला वाटतं इलेक्शनला नागरिकांनी करावं। कारण तुम्ही बघितलं असेल की आज हजारो झाडं घोडबंदरला त्या ठिकाणी कापले, त्यानंतर नाशिकला कुंभमेळ्यासाठी कापली जात आहेत। मेंटल हॉस्पिटलच्या इथे जे काय नवीन प्रोजेक्ट रेल्वे स्टेशनचा होतं तिथे सुद्धा त्या ठिकाणी घेते। तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये आले होते, मोठमोठी झाडं आपण काढून त्याचं त्या ठिकाणी हे केलं होतं। तीच मला वाटतं हे करायला पाहिजे होतं, परंतु मनमानी चालू आहे, दादागिरी चालू आहे, सत्तेचा गैरवापर चालू आहे। हे नक्कीच या ठिकाणी लोक या मतदानाच्या द्वारे त्यांना दाखवून। आता पुढची बातमी बघूयात। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्याच्या कोर्टामध्ये हजर झाले होते आणि यावेळी न्यायाधीशांच्या प्रश्नावरती मला गुन्हा मान्य नाही असं उत्तर राज ठाकरेंनी ठाणे सत्र न्यायालयात दिलं। 2008 मधील मनसे आंदोलन प्रकरणाची सुनावणी ही काही मिनिटातच आज संपली। राज ठाकरेंना गुन्हा मान्य आहे का असा सवाल कोर्टाकडनं विचारण्यात आला आणि 1 महिन्यात हे प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा, म्हणजेच प्रत्येक सुनावणीला हजर राहण्याचं कोर्टाकडनं राज ठाकरे यांना सांगण्यात आलंय। आणि साहेब अपेअर झाले, कोर्टाने त्यांना विचारलं गुन्हा कबूल आहे की नाही कबूल आहे आणि मग चार्ज फ्रेम करण्यात आला आणि साहेबांनी गुन्हा नाकारलेला आहे की असं आम्ही याच्यामध्ये दोषी नाही आहोत। तर मॅटर आता पुढे चालवायला ठेवलेलं आहे, ट्रायलसाठी ठेवलेलं आहे आणि जज साहेबांनी अशी कमेंट केली की लवकरात लवकर मॅटर संपू शकेल, तुम्ही रेग्युलरली अटेंड करा। साहेब आले आणि मग त्यांनी त्यांना विचारलं की गुन्हा कबूल आहे की त्यांनी नाही सांगितलेलं आहे, चार्ज फ्रेमिंग म्हणतात त्याला। तर चार्ज फ्रेम झालेला आहे, आता पुढचं मॅटर पोस्ट होईल ट्रायलसाठी। तर एक मोठी बातमी, ठाकरेंच्या सेनेचे नेते राजन विचारे आणि केदार दिघे यांनी राज ठाकरेंची आज ठाण्यामध्ये भेट घेतली आहे। ठाण्यातल्या विश्रामगृहामध्ये ही भेट झाली आहे। राज ठाकरे ही आमचे नेते आहेत, त्यांची सदिच्छा भेट घेतली अशी प्रतिक्रिया राजन विचारे यांनी यावेळी दिली। राज ठाकरे साहेब आज ठाण्यामध्ये कोर्टात आले होते आणि आज रेस्ट हाऊसला इथे आले होते। शेवटी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर शेवटी ते सुद्धा आमचे नेते आहेत, त्यामुळे आज त्यांना सुद्धा सदिच्छा भेट द्यायला इथे आलो। पुढची बातमी, हिवाळी अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। ते म्हणतात विदर्भ, मराठवाडा आणि वैधानिक विकास मंडळावरनं त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। विदर्भावरती अन्याय करू नका असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले। आमचा हक्क आहे, वैधानिक विकास मंडळ हे 371(2) नुसार आमचं संरक्षक कवच आहे। तुम्ही जर हे संरक्षक कवचच काढून टाकलं तर जो निधीचा उपयोग आहे तो विदर्भासाठी होणार नाही। विदर्भामध्ये येऊन हुरडा खा, अतिथी देवो भव, तुम्ही आमच्यासाठी देवा समान आहे, पण वर्तणूक ही देवाची ठेवा, देणाऱ्याची ठेवा। तुम्ही इथं येऊन हुरडा खाऊन वापस जाल तर हे विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करणारं आहे।